नमस्कार, मी मयूर कोळपे 200 and 400 मीटर स्प्रिंटर स्वागत करतो आपल्या MK फिटनेस क्लबमध्ये। गोळा टाकण्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात कोणत्या चुका करता हे तुमच्या आधी लक्षात आले पाहिजे। तुम्ही दरवेळेस काय करता की इम्प्रूव्हमेंट सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणजे की जसं की समजा तुम्ही टाकताना सुद्धा तुमच्यात असं टेक्निकली डोक्यात आणत नाही की मला टेक्निकने टाकायचं आहे किंवा ॲक्शन। ज्या टायमिंगला एखादा व्यक्ती जरी तुमची ज्यावेळेस गोळा टाकतो आपण त्या टायमिंगला ज्यावेळेस बघतात त्या टायमिंगला असं बघताना सुद्धा म्हणली पाहिजे की हे जी गोळा आउट ऑफ असतात 100% का त्या रिॲक्शनवरनं पण समजून जातं। पण बरेच जण काय करतात माहिती का की हिथं असं करणार हिथनं असं जाणार, ही एकदम रानटी पद्धत आहे। पण दिसताना पण ॲक्टिव्ह पाहिजे, ज्यावेळेस ॲक्टिव्ह दिसेल त्यावेळेस बाकीचे पण म्हणणार 100% आउट ऑफ टाकत असेल। आता तुम्हीच बघा की समजा आता ही ॲक्शन आहे आणि असं असं गेलं तरी एकदम नाही का ही कॉमन आणि ही असं वेगळं वाटते, त्यामुळे ह्यातलं कुठलंच फोर्स लागणार नाही। आता जर टेक्निकने जायचं असेल तर आता ही बघा एकदा ही ह्याच्यातून तुम्हाला दिसतंय की ही टेक्निक आहे आणि दिसताना पण चांगलं वाटतंय। दुसरं म्हणजे काय, झटका लागणार आहे, कारण की झटका का लागणार नाही इकडे पुढे, कारण की जर तुम्ही असं गेला तर असंच जाणार आहे पुढं, बरोबर ना। आता तुम्हाला महत्वाचं म्हणजे झटकं 2-3 कंडिशन मधलं पाहिजेत। महत्वाचं म्हणजे शिया हाताचा, बरोबर ना, ही फोर्स लागला तरच तुमचा झटक्याचा फोर्स लागणार आहे गोळ्याचा। हा जर क्विक मध्ये गेला तर हा पण क्विक मध्ये जाणार आहे। दुसरी, तुम्ही काय करता ह्याचं स्पीड ठेवत नाही, ह्याचं स्पीड ठेवायचं शिवालं, बरोबर ना। तिसरं, ज्या टायमेला तुम्ही टर्न मारायचा पण त्याच्यासाठी आधी बॉडीचं स्ट्रक्चर ह्या साईडला पाहिजे। टर्नसाठी काय पाहिजे तर दुसरं म्हणजे हिथं ज्यावेळेस येईल त्या टायमिंगला हिथं येणार आहे त्यावेळेस काय ह्याचा मेन आहे, ह्याचा जर झटका लागला तर तुमची एकटी स्टेबल राहणार आहे, स्टँड एकदम शांत राहणार आहे आणि एकदम इथनं क्विकनेस होणार आहे। तुम्ही काय करता आज ही न झटका देता असा हालचाल होणार, त्याच्यामुळे गोळा जाणार नाही। पायाच्या स्पीडवरती पण जास्त ही एकदा बघा, त्याच्यामुळे तुम्ही ABCचा ड्रिल चांगल्या प्रकारे करा, ओके। दुसरं म्हणजे काय, तुम्ही जास्त प्रमाणात गोळा टाकण्यापेक्षा गोळ्यावरती जास्त वर्क करा। तुम्ही काय करता, गोळा आहे म्हणून नुसतं आउट ऑफच्या नादी लागता, मला गोळा टाकायचा आहे, मला गोळा टाकायचा आहे। पण तुम्ही गोळा जेवढं टाकताल त्याच्यावरती तुमचा कधीच सुधारणार नाही। पण तुम्ही गोळा जास्त प्रमाणात खेळवा तेव्हा तुमचा गोळा चांगला जाईल। तुम्ही जेवढी स्ट्रेंथ वाढवचाल तेवढा गोळा चांगला जाईल। जर तुम्ही स्ट्रेंथ वाढवलं नाही तर मग गोळ्याचं पण जास्त प्रमाणात आपल्याला जड वाटणार, आपल्याला हलका वाटावा, त्यासाठी सारखं तुम्ही गोळा हातात घ्या। तुम्ही टाकण्यापेक्षा खेळवा, वर फेका, फ्रंटला फेका, बॅक फुटला फेका, जेवढं तुम्ही त्याला हलकं करचाल तेवढं तुम्हाला फोर्स गावल। त्यासाठी तुम्ही जिम वर्क पण करा, जिममध्ये जास्त वेट उचलू नका, जेवढं तुम्हाला क्विकनेसचे रिॲक्शन देता येतात। ABC ड्रिल्समध्ये पण आपण स्ट्रेंथ वाढवू शकतो, कोरमध्ये आपण स्ट्रेंथ वाढवू शकतो। त्यासाठी गोळा जास्त प्रमाणात खेळवा तेव्हा तुमचं नियोजन आउट ऑफचं लागेल। अशा टिप्ससाठी MK फिटनेस क्लबला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।